अरांजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अरांजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान। हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान। दिव्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, दिव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया, हरे जन्मा आलो त्याची, जन्मा आलो त्याची, आजी फळ झाले साचे, 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 आजी फळ झाले साचे। तुम्ही सांभाळले संती, सांभाळले तुम्ही सांभाळले संती, सांभाळले भय निरासले खंती, 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 भय निरासले खंती। आकृत कृत्य झालो, सुख दुःखे झालो, हरे कृत कृत्य झालो, सुख दुःख झालो, इच्छा केली ते पावलो, 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 इच्छा केली ते पावलो। तुम्ही सांभाळले संती, सांभाळले तुम्ही सांभाळले संती, सांभाळले भय निरासले खंती, 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 भय निरासले खंती। आ तुका मने काळ, आ तुका मने काळ, आ तुका मने काळ, आता करुणा शके बळा, आता करुणा शके बळ, आता करुणा शके बळ, आता करुणा शके बळ, आता करुणा शके बळ, आता करुणा शके बळ। तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले
हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 हरि 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 जय 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 हरि 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 जय जय हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय जन्मालो त्याचे आजी फळ झाली साची तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका मने काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती महायोग पीठी तटे भीमरत्यं वरं पुंडरीका यथा तु मनिद्रहि समागत तिष्ठं तमानंद कंद परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीसे सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवे सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दातून सायुज्य नाता तुझ्या पायरीसे सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेते श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा अगाध ज्ञान देवा मुक्ता ये परेशा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या आये हनुमंत विराजिये आये हनुमंत विराजिये हनुमंत विराजिये आये हनुमंत विराजिये आये हनुमंत विराजिये आये हनुमंत विराजिये प्रेम सहित गधी धरो प्रेम सहित गधी धरो पधारिये अंजनी कुमार पधारिये पवन कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए
आलो त्याचे आजी फळ झाली साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि मानवी जीवन मिळाल्यानंतर मानवी जन्माची सार्थकता करण्यासाठी माणसानं कशा पद्धतीने जीवन जगायला हवं नवे आम्हाला या मृत्यूलोकात जन्म मिळाल्यानंतर आम्ही आमच्या जन्माचं सार्थक करण्यासाठी काय केलं नवे आमच्या जन्माचं खरं फळ आम्हाला कुणामुळं मिळालं तो सांगणारा संत प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आहे विढाला विढाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे श्रीराम नवमी ते हनुमान जयंती आणि खऱ्या अर्थानं आपल्या शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि वर्ष 35वे आणि त्यातली आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा संपूर्ण ग्रामस्थ यात्रा कमिटी सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्यासारख्या पामराकडे आलं ज्यांच्याकडे या सप्ताहाचं व्यासपीठ आहे ते हरिभक्ती पारायण बाबूराम महाराज सोळंके त्याचबरोबर विनेकरी बाबा असतील त्याचबरोबर गायन क्षेत्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी आहे आतापर्यंत फक्त ज्यांचं नावच ऐकून होतं की खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायात चालीचे बादशाह म्हणून आवाजाचे बादशाह म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं ज्यांना बघितलं जातं ते आदरणीय हरिभक्तीपरायण आपला सातारा सांगली परिसराचं वैभव आमचे शेकापुरी आबा असतील एकदा जोरदार टाळी द्या त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण बाप्पू महाराज असतील त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण गजानन महाराज पोवाडी महाराज असतील त्याचबरोबर माझे जीवलग मित्र ज्यांची गोड वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आहे असे आदरणीय आमचे ऋषीदादा या ठिकाणी असतील त्याचबरोबर माझे जीवलग मित्र आमचे आकाशदादा या ठिकाणी असतील सगळे मृदंगावरती जे गोड साथ करतायत ते आदरणीय हरिभक्तीपरायण ओंकार दादा असतील त्याचबरोबर ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे काय नाव आहे दादा रवी गायकवाड दादांची गोड साऊंड सिस्टम चोपदार असतील आणि ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन तुम्हाला पुन्हा पाहायला मिळणार आहे असे आमचं महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल CMK आणि त्याबरोबर ओम साई क्रिएशन या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानातून आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी शूटिंग चालू आहे त्या दोघाही माझ्या जीवलग मित्रांना धन्यवाद देतो तुम्ही बसलेले सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो विढाला विढाला आल्यानंतर भगवंतानं जे काम आम्हाला दिलं ते काम आम्ही अविरतपणे करण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं आमच्या जन्माचं खरं फळ आम्ही काय केलं प्राप्त केलं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे आजी तो दिवस नेमका कोणता अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जाताना मी तो नमूद करून जाईल महाराज म्हणताय जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे पण महाराज घडलं काय तुम्ही सांभाळले संती महाराज तुम्ही म्हणताय तुमच्या जन्माचं खरं फळ साचं फळ उत्तम फळ सार्थकी फळ तुम्हाला मिळालं मान्य पण महाराज आबा आम्ही सामान्य जीव सामान्य संसारिक माणसं प्रपंच करत असताना म्हणत असतो आमचं जर प्रपंच बरा आहे चांगला आहे पण कधी आमच्याकडे मुबलूक पैसा पाणी असेल तर म्हणतो ना आपलं काय चाललंय बरं चाललंय म्हणता ना तुम्ही बरं चाललंय बा पण कधी ज्यावेळेस पैसा पाण्यानं बक्कल आहे महाराज तुम्ही म्हणताय सार्थकतेच्या दृष्टीनं बघायचं गेलं तर आमचा जन्म आहे आम्ही म्हणतो आमचं जर पैसा पाणी भरपूर असेल तर आम्ही म्हणत असतो आमच्या जन्माचं सार्थक झालं पण महाराज याच बाबतीनं याच अनुषंगानं बोलायचं झालं तर तो सारखे तर तुमचा प्रपंच काही चांगला 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 महाराज तुमचा प्रपंच काही चांगला महाराज म्हणतात नव्हता असं म्हणायची चूक करू नका नव्हता असं म्हणायची चूक करू नका मला एक सांगा बसलेले तुम्हाला जर 2 एकर जमीन आहे आणि तुम्हाला एक पोरगी तुम्ही 1 एकरावाल्याला देताल का 10 एकरावाल्याला अय बसलेली किती एकरावाल्याला 10 एकरावर बरोबर ना काय तुमच्याकडे 2 एकर आहे तर तुमची अपेक्षा काय आहे 10 एकरावाल्याला काय द्यायची माई मुलगी द्यायची तुकोबराय म्हणतात माझ्या सासऱ्याकडे नुसता 36 एकर ऊस होता किती 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 म्हणते माझ्या सासऱ्याकडे नुसता 36 एकर ऊस होता आणि मग त्यांचा मी जावाई मग जशाच तसं बघून घेता आता ते तसे तर मी कसं असेल माझी परिस्थिती बारीक नव्हती पण संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला मी माझ्या हातानं काय ठेवलं त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवलं पण महाराज फायदा सांगा ना फायद्याचं बोला ना महाराज म्हणतायत अभंगाचं 2रं चरण आहे आणि द्रौपद आहे म्हणून द्रौपदाच्या उत्तरार्धात 2 फायदे सांगतो भय निरसली खंती
मला एक सांगा, या जगात सर्वात मोठं माणसाला भय कशाचं आहे हो? मरणाचं. सकाळी बी चिंता आहे, जगतो का काय, मरतो का काय. दुपारी बी एकच डोक्यात आहे, जगतो का काय, मरतो का काय. संध्याकाळी बी झोपताना एकच डोक्यात आहे, जगतो का काय, मरतो का काय. याच्या पलीकडे आपल्याला चिंता नाही. पण महाराज म्हणतात, माझ्या जीवनात ती भीती राहिली नाही, कारण मरण माझे मरून गेले, मजला केले अमर. खंतीबद्दल काय बोलाल. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खंत आहे, पण महाराज म्हणतात, माझ्या जीवनात खंतीचा विषय सोडा, राहिली नाही, नासून या गेली खंती, सहज स्थिती भोगाची. मग महाराज आता जीवनाबद्दल काय बोलाल. महाराज म्हणतात, बस की कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता कृत्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी बरं का माय. मला कुणाच्या व्याख्याचं काही घेणं नाही. मला जगद्गुरु तुकोबारायांची जी व्याख्या अपेक्षित आहे ती मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची. जगद्गुरु तुकोबारायांच्या दृष्टीने कृत्य असण्याची एकच व्याख्या आहे, जे मिळवल्यानंतर काहीच मिळवायची अपेक्षा राहत नाही, त्याला म्हणतात कृत्य. आणि असा या जगात एकच आहे, जो विटेवरती उभा आहे. महाराज म्हणतात, आम्ही त्याला मिळवला, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, बस कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. पण कुणामुळं, तुम्ही सांभाळले संत. मग महाराज त्या काळाच्या बाबतीत असं काळानं आजपर्यंत कोणाला सोडलंच नाही. तुमचं काय म्हणणं आहे. महाराज म्हणतात, कोणाचं काही का असना, पण जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. काळ गुलाम सलाम करी, तुका या घरी राबत असे नवे नुसतं माझं नाव ऐकलं तरी तुका राम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, पण हे कोणामुळं, तुम्ही सांभाळले संत. बघा, तुम्हाला जरी अभंगावरती शंका उपस्थित करता येत नसली तरी माझं काम आहे अभंगावरती शंका उपस्थित करणं. महाराज अभंगाच्या द्रौपदाचा पूर्वार्ध आहे फक्त तुम्ही सांभाळले संती, आणि तरी तुम्ही अभंग डायरेक्ट संतपर प्रकरणाकडे घेऊन गेलात. कस काय, पटवून देतो. महाराज म्हणतात, लक्ष ठेवा, आजच्या कीर्तनात जरा हसाई कमी मिळाली. आता काल भरपूर हसलायत, आज थोडं चिंतन आहे का. सगळीच कीर्तन हसण्यावर घ्यायची नसतात. म्हणजे सगळे सप्त्यात सगळे असे असावेत. कधी कोण हौस गौस नवस असतं, त्यामुळं ज्याच्या त्याच्या मार्गाने असावं. लय तरुण मी असलो, माझं लय महाराष्ट्रात मोठं नाव असलं तरी मी त्या भानगडीत पडत नाही, कारण मला माझं बिन तुमचं बी वाटोळं करायचं नाही. ऐकून जा. मला एक सांगायचंय, बघा, अभंगावरती शंका घेऊयात, तुम्ही लक्ष देऊन ऐका. अभंग संतपर प्रकरणातला कसा, द्रौपदाच्या पूर्वार्धाभोवती राहिली 3.5 चरण फिरतायत, कशी फिरवून दाखतो बायका. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले सचे, पण कोणामुळं, तुम्ही सांभाळले संती. भय निरसली महाराज खंती, कोणामुळं, तुम्ही सांभाळले संती. कृत्य झालो, कोणामुळं, तुम्ही सांभाळले संती. इच्छा केली ते पावलो, कोणामुळं, तुम्ही सांभाळले संती. आणि शेवटी तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, पण कोणामुळं, तुम्ही सांभाळले संती. म्हणून अभंग संतपर प्रकरणातला विढाला. चला, माझ्या नित्याच्या काही 2-3 मिनिटाच्या गोष्टी असतात त्या मी सांगतो आणि पुढे चालतोय, अभंगाकडे जातो. ऐका आबा, लोक आपल्यासारख्याला नेहमी विचारत असतात, महाराज कीर्तनाची संख्या लई वाढली हो, आता लई वाढली. तुमच्या काळात एवढी होत नव्हती कीर्तन, बरोबर का नाही. कमीत कमी 15 दिवसातून एखाद्या गावात बळच कीर्तन व्हायचं. हे त्यांच्या काळातली अवस्था, म्हणजे तुमच्या बी काळातली अवस्था. तुमच्या काळात एवढी कीर्तन नव्हती, पण लोक कीर्तन आल्यानंतर बदलायची. हा, तुमच्या काळात एवढी कीर्तन नव्हती, पण लोक कीर्तन आल्या हो बदलायची. आमच्या काळात कीर्तनाची संख्या लई वाढली हो, पण गुणच कुणाला नाही. मग सांगणारा जाग्यावर नाही का, ऐकणारा जाग्यावर नाही, मला अजून कळलं नाही गाड्या. पण कीर्तनाची संख्या लई वाढली, पण गुण मात्र कुणाला नाही. मग महाराज कीर्तन वाढलेत, समाजात प्रबोधनाची माध्यमं वाढलीत महाराज, आणि जग तर इतकं पुढे गेलाय, लोक चंद्रावरती घर घेण्याचा विचार करतायत, चंद्रावरती राहण्याचा विचार करतायत. चंद्रावरती राहता येते का, काय सापडते का, जग विचार करताय महाराज. आणि अशा काळामध्ये तुम्ही अशी ओल्ड फॅशन घेऊन समाजापुढे येताय. तुम्हाला वाटतं तुमचं ऐकून समाज बदलेल, समाज चांगल्या मार्गावरती येईल, समाज चांगल्या पद्धतीने जीवन जगेल. कीर्तन कशासाठी करायची सांगतोय बरं का बाबासाहेब. कीर्तन कशासाठी करायची, एवढा मोठा खटाटोप, एवढा मोठा खर्च तुम्ही नेमका कशासाठी करताय. ऐकून जा, ऐकून जा. खऱ्या अर्थाने बघा, एवढा खर्च आहे आणि आता तर जग इतकं पुढे गेले आबा. बसलेले मला एक सांगा, तुमच्या काळात तुमच्या अंगावरती पॅन्ट इथं फाटलेल्या होत्या का, होत्या ना. का बरं फाटलेल्या होत्या, कारण आपल्याकडे पैसा नव्हता. म्हणजे मला आठवतंय माझ्या पॅन्ट इथं फाटलेल्या होत्या शाळेत जाताना. आमच्याकडे पैसा नव्हता, आमची गरिबी होती, म्हणजे गरिबी होती सगळ्याची. का, आमच्याकडे पैसा नव्हता म्हणून आमच्या अंगाला पॅन्टी ठिगळ्या दिलेल्या होत्या. आता पैसा लय आलाय, माझ्यातल्यात लोक उलट लय पैसा आलाय. आज बाबा पोरांच्या अंगावरती 5-5 हजाराची पॅन्ट आहे, पण ही तर फाटली. ह्याला काय म्हणतात माहिती का, भिकेची डोहाळे लागणे. पैसा लय, पण दळ भाद्रेवानी जगायची सवय लागली आम्हाला. जुन्या काळात पैसा नव्हता म्हणून फाटकी घालायची, आता पैसा भरपूर तरी फाडून घालायला लागले. मग अशा जगाला तुम्ही मार्गदर्शन करून, जगाला उपदेश करून समाज प्रबोधन करण्याचं काम करताय. महाराज कशासाठी कीर्तन कशासाठी करायचे, ऐकून जा. माय डोळे तलाव नसतात तरी पुन्हा पुन्हा भरून येत असतात, ओठ कापड नसतात तरी पुन्हा पुन्हा शिवल्या जातात. निसर्ग बायको नाही
तरी पुन्हा पुन्हा रुसल्याशिवाय राहत नाही आणि मनुष्य वातावरण नाही तरी पुन्हा पुन्हा बदलल्याशिवाय राहत नाही आणि या बदललेल्या माणसाला जर पुन्हा माणसात आणायचं असेल तर सगळ्यात प्रभावी माध्यम हे भगवंताचं कीर्तन आहे. ऐका, टेबलाला पाय आहेत पण त्या पायानं टेबल चालू शकत नाही. सुईला नाक आहे पण त्या नाकानं सुई वास घेऊ शकत नाही. कांगव्याला दात आहे पण त्या दातानं कांगवा घास खाऊ शकत नाही. अरे मोराच्या पिसाऱ्याला डोळा आहे पण डोळ्यानं मोर पाहू शकत नाही. माणसाकडे सगळं आहे पण माणसाला मात्र अजून माणूस होता येत नाही. ही शोकांती काय? आणि माणसाला माणूस बनवणारं साधन जर कोणतं असेल तर ते कीर्तन. कारण कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराज या ठिकाणी दुरुक्तीचा दोष पत्करतात आणि तरी सुद्धा सांगतात कीर्तन चांगलं आहे. का तर कीर्तनात आल्यानंतर अंग काय होत आहे? हरिरूप होत आहे. नवे नवे ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी. आबा याच्याही पुढे जाऊन बोलेल, समाधीचे सुख सांडावू वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. जे समाधीत सुद्धा सुख नाही का, त्याच्यापेक्षा कैक पटीनं सुख हे कुठे आहे? भगवंताच्या नामस्मरणात. कलियुगात तर सगळ्यात सोपं साधन आहे. कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटेन. त्याच्याही पुढे जाऊन बोलायचं असेल तर नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे 2-4 आठवड्याची, 2-4 महिन्याची, 2-4 वर्षाची, किती जन्मांतरीचं पाप जाळायचं काम काय करतं? भगवंताचं नामस्मरण करतं. म्हणून आजच्या काळात भगवंताचं कीर्तन करायची गरज आहे. विठाला चला, अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. महाराज या अभंगामध्ये सार्थक जीवन कोणाचं आहे आणि आमचं जीवन सार्थक कसं हे झालं हे सांगतात. मी बसलेले तुम्हाला चांगले काही प्रश्न विचारून जाईल, त्याची काही चांगली उत्तरं तुम्ही द्यायची. मला एक सांगा, चांगल्या माणसाला का किंमत आहे? बसलेले चांगल्या माणसाला का किंमत आहे? बसलेले चांगल्या माणसाला का किंमत आहे? मी विचारतोय तुम्हाला, चांगल्या माणसाला का किंमत आहे? बोलाल का तुम्ही? अगदी तुमचं आमचं आजचं कीर्तन म्हणजे तुम्ही आम्ही खेळीमध्ये, मी बोलायचं तुम्ही बोलायचं, याला म्हणायचं आजचं कीर्तन. ऐका, चांगल्या माणसाला का किंमत आहे? हा मग मी तेच सांगतो ना, चांगल्या माणसाला का किंमत आहे? त्याचे चांगले विचार आहेत म्हणून, बरोबर आहे ना? पण त्याचे चांगले विचार आहेत हे कशावरून? आता त्यांच्या प्रश्नाकडे मी येतोय, त्यांच्या प्रश्नाकडे. मला तुमच्याच प्रश्नाकडे यायचंय. चांगले विचार आहेत हे कशावरून? त्याचं आचरण चांगलंय. आकाश मला त्याचं आचरण चांगलं हे कशावरून? त्याच्या वागण्यावरून. त्याचं वागणं चांगलं हे कशावरून? माणूस म्हणजे तिथंच आलं की परत. त्याचं चारित्र्य चांगलंय. पण त्याचं चारित्र्य चांगलंय कशावर? तुम्ही गोड उत्तर देताय, अगदी गोड. मला पाहिजे तशी उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहेत आणि तशीच देताय तुम्ही. त्याचं चारित्र्य, मी चांगल्या माणसाची लक्षणं तुमच्याकडून काढून घेतोय. त्यांनी विचारलं नाही चांगला कशावरून ठरवायचं, ते तुमच्याकडून लक्षणं निघतायत आपोआप, बरोबर आहे ना? त्यांना उत्तर द्यायला मी तर बांधलेच आहे. त्यांनी मला विचारलंय चांगलं ठरवायचं कशावरून, आणि असं विचारलं बी पाहिजे कीर्तन करायला. उलट प्रश्न विचारता आला बी पाहिजे, तेव्हा कीर्तन करायची बी परीक्षा लागत असते. आता ह्यांनी सांगितलं त्याचं वागणं चांगलंय. तुम्ही काय सांगितलं? त्याचं विचार चांगले. तुम्ही काय सांगितलं? त्याचं आचरण चांगलंय म्हणून चांगल्या माणसाला किंमत आहे, म्हणून तो चांगला आहे. पण का माहिती का? कारण वाईट विचाराची, वाईट आचरण करण्याची आणि वाईट वागणारी माणसं या जगात भरपूर आहेत, म्हणून चांगल्या माणसाला किंमत आहे. मला एक सांगा, या उजेडाला का किंमत आहे? उजेडाला आता गोड अंधार आहे म्हणून उजेडाला का किंमत आहे? अंधार आहे म्हणून. सावलीला का किंमत आहे? सावलीला कारण ऊन आहे म्हणून. तसं सार्थक जीवनाला का किंमत आहे? या जगात निरर्थक जीवन जगणारी माणसं भरपूर आहेत म्हणून. कदाचित बाबा 99% यादी ही निरर्थक लोकांची. एखादा जो विरळा पावे एखादा जो सार्थकतेच्या दिशेनं वाटचाल करतोय, त्यामध्ये गाथामूर्ती रामभाऊ राऊत बाबांचं नाव आहे, त्यामध्ये शांतीब्रह्म कुरेकर बाबांचं नाव आहे, त्यामध्ये बंदा तात्या कराडकरांचं नाव आहे. जी माणसं चांगल्या मार्गाने आपला जन्म सार्थकी करतायत. आकाश महाराज, ऋषी दादा, आपला प्रवास त्या मार्गाने चाललाय. आपला प्रवास त्या मार्गाने चाललाय, पण आमचा जन्म सार्थक होईल का नाही सांगता येत नाही. सार्थक तर सांगण्यासाठी मी तुमच्या पुढे उभाच आहे, त्याला तर मी बांधीलच आहे.
पण निरर्थक काय हे सांगणं मला अगोदर गरजेचं वाटतंय, म्हणून आपण निरर्थक काय ह्या जगातलं पटवून घेऊ आणि त्यासाठी मी माऊलींकडे जाईल. मी माझ्या मनानं कधी बोलत नाही, कारण माझी बायको ऐकत नाही. तुम्ही कसं काय ऐकाल? बायको ऐकत नाही माझी, म्हणजे तुमची बी ऐकत नाही, हे लक्षात ठेवा. हा, बायको आपलं ऐकत नाही, आपण कशाला लोकांना सांगणार आहे? माझं नाही सांगायचं. इथं मी काय बोलतो आबा ह्याला किंमतच नाही. इथं ज्ञानोबा तुकोबा काय बोलते त्याला किंमत आहे. आणि चला आपण सगळेजण ज्ञानोबारायांकडे जाऊ. ज्ञानोबाऱ्या, तुम्ही ज्ञानेश्वरी सांगताय आणि सच्चिदानंद बाबाची काय करतायत? लिहित आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अध्याय सांगून झालाय, लिहून झालाय. आणि माऊली तुम्ही 16व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचताय आणि 16व्या अध्यायात माऊली तुम्ही ज्ञानाची लक्षणं सांगताय. बरोबर? 16व्या अध्यायात माऊली तुम्ही ज्ञानाची लक्षणं सांगताय. आम्ही जर ज्ञानाचं श्रवण करायला बसलोय तर आम्हाला ज्ञानाचं ज्ञानामृत पाजा, अज्ञानाबद्दल का बोलताय? तुम्हाला आवाज सगळ्याला व्यवस्थित येतोय ना? ज्ञानाचं ज्ञानामृत पाजा, अज्ञानाबद्दल का बोलताय? मला एक सांगा, माझ्यासारख्या कीर्तनकाराकडून तुमची काय अपेक्षा असावी? चिंतन की विनोद? चिंतन ना. मग माऊली महाराष्ट्रातल्या एका छोट्या कीर्तनकाराकडून जर समाज चिंतनाची अपेक्षा करत असेल तर तुम्ही चालतं बोलतं ज्ञानाचं प्रतिबिंब आहे. ज्ञानाचा सागर आहे, अथांग समुद्र आहे माऊली तुमच्याकडे ज्ञानाचा. मग तुमच्याकडून काय अपेक्षा असावी? साहजिक आहे ज्ञानाची ना. मग माऊली ज्ञान सांगायला बसलाय, ज्ञान सांगा ना, अज्ञान का बोलताय? माऊली म्हणतायत उगाच मनात आलं सांगायला लागलो असं तर नाही ना झालं. या जगातल्या ज्ञानी आणि अज्ञानी लोकांची मी अवस्था बघितली आणि ज्ञानी लोकांना ज्ञान सांगता सांगता, अज्ञानी लोकांना ज्ञान सांगता सांगता या दोघांनाही अज्ञानही कळावं म्हणून माऊली किती गोड बोलतायत बघा. त्यात जते त्याच्या बया लागे पण कळाले पाहिजे प्रसंगी ते आधी. माऊली म्हणतात टाकून द्यायची ती गोष्ट टाकूनच द्यायची, त्यात किंचितच शंका नाही, पण ते कधी कळालं पाहिजे? कळाले पाहिजे प्रसंगी ते आधी. मी पुढे जाऊन बोलेन, जी गोष्ट ज्या कामासाठी आणले त्या कामासाठी जर माहितीचा यथासंग वापर झाला तर त्या गोष्टीची काय सार्थकता आहे, नाही तर तिची काय निरर्थकता आहे. निरर्थकता आहे. मला एक सांगा, तुम्ही माझ्या पुढे बसलेले सगळे शेतकरी ना, सगळे शेतकरी, मला एक सांगा, आपण बियाणं कशाला आणतो? बियाणं पेरायला. वा, बियाणं आणलं आणि पेरलं, पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता आहे का? नाही उगवलं तर? वा, आता बोल, उगवलं तर काय त्याची सार्थकता, नाही तर त्याची निरर्थकता आहे. आपण म्हणतो वाया गेलं, नाही उगवलं म्हणतो. अजून एक शब्द आहे मोघम गेलं लागा, आहे का? अजून ती नसलं कळत लय सोपं करून सांगतो. आपण बोलता बोलता बोलतो, एखाद्याचं बोलणं पण मोघम असतं. मोघम म्हणजे काय? आबा बिनबुडाचं बोलणं, ज्याच्या बोलण्याला बुड पण नाही, ज्याच्या बोलण्याला शेंडा पण नाही. गावात असं एकतरी असतं, ज्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष नसतं. लोक म्हणतात जाऊ द्याला का त्या बाबाला, त्याच्या कशाला नादी लागतात. 5 मिनिटानंतर त्याच्या लक्षात राहत नाही काय बॉम्बाला येतील, कशाला तयार पडच्या नादी लागतात. त्याला काय म्हणतात? मोघम. मी नाही सांगत, मी माझं सांगणारच नाही, मी माझं सांगत नाही. गीतेनं शब्द वापरला मोगाश मोग कर्मानु. आणि ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाच्या ओबीत मोग शब्द वापरतात. माऊली किती गोड बोलतात बघा. या लागी जन्मले ते मोघ, जैशी वाजशे विन मेघ, का मृग जळाचे तरंग तुरवणीच पहा. जसं पावसाविना आलेले ढग निरर्थक आहेत, जसं पाण्याविना भासणारा मृग जळ व्यर्थ आहे ना, तसं जी व्यक्ती भजन करत नाही त्या व्यक्तीचं जीवन काय? निरर्थक. तस्य जन्म निरर्थक. त्याचा जन्म काय? निरर्थक. कारण मिळालाय कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फटाबादिकेचा. आवटा हात का मानव देह अल्लाने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. किंवा दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेने तू जोडशी नारायण नाशे जीवपन भवरोग. मग महाराज निश्चित आहे जन्म मिळालाय, या जन्माची आम्हाला सार्थकता करायची. आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? नामदेवराया किती गोड बोलतात बघा. उठ जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, जागा इको वाढवा. चोरणी चल्या चोरणी चल्या दारुणी भागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा.
जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या या जन्म मरणाच्या व्यथा चुकवायच्या असतील तर जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे त्या भगवंताचं काय करा भजन करा. तरी बी आबा लोकांना भजन नाही केलं. पहिल्या संतांना विचारलंय मी सगळ्या संतांना विचार असतो मग अभंगावरती येत असतो. सगळ्या संतांना विचारून घ्यायचे आज. पहिल्या संतांना विचार नामदेवराय ना नामदेवराय काय म्हणतात जगजोगी जगजोगी जागा जागा बोलते उठा जागे व्हारे आता किंवा आता जागा रे भाईनो जागा सगळी प्रमाण बघून घेतली. आता मोर्चा वळून नाथबाबांकडे नाथबाबा जीवन मिळालं या जन्माची सार्थकता करायची आम्हाला जन्म मिळालाय आम्ही नेमकं जीवन जगत असताना काय करावं लागेल बघायचं. नाथबाबा किती गोड बोलतात. नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणारे शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना वर्षाची गणना शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना रे तयामध्ये दुःख यातना मध्ये दुःख यातना तयामध्ये दुःख यातना तुम्ही अजवा मधुसूदना हो तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा बरोबर आहे ना. नाथबाबा काकड्यामध्ये वासुदेव नावाचं प्रकरण त्यात सांगतात नरदेह दुर्लभ जाना ते यायचे ना मावशी जुन्या काळात वासुदेव उलटी टोपी असायची त्याला मोराची पिसारी असायची बरोबर का नाही. हा ते पिंगळी यायची बघा सकाळ कंदील घेऊन ती वासुदेव यायची म्हणे सकाळच्या पारी दान पावलं वासुदेवाला दान पावलं. आता वासुदेव येत नाही आता पिंगळा येत नाही आता सकाळ सकाळी तो बठरावाला पॉंग पॉंग काय काय सात सात आणि ते सकाळ सकाळ त्याच्यामुळेच कॅन्सर व्हायला लागलाय. लय अवघड झालं भाऊ आता लय अवघड आहे. ती वासुदेव नाही पिंगळा नाही काय नाही काय नाही काय नाही. दोन्ही संतांनी विचारलं दोघांचं म्हणणं आलं काय करावं लागतंय भजन करावं लागतंय. आता तुकोबारायांकडे मोर्चा वळू तुकोबाराय अभंग तुमचा आहे तुम्हाला काय वाटतं जीवनाची सार्थकता करण्यासाठी काय करावं लागेल सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाहीतरी गेला नाही ज्या कामासाठी भगवंतानं दिलाय त्या कामासाठी देह नाही ना वापरला कशी फसगत निर्माण होते. ऐकून जा ऐकून जा ऐकून जा. जुना काळ आहे जुना. बघा तुमचं वय काय चोपदार 55 बरं 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 50 55 मला एक सांगा तुमच्या काळात लग्न कशी व्हायची. तो का लग्न म्हणलं की हसलीच भाऊ काय या लग्नाचा झटकाच असा काय लग्नाचा खेळच अवघड. लग्न म्हणलं की लोकाला हसायला ज्याचं झालं नाही का त्याला वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल आणि ज्याचं झालंय का त्याला वाटतं नसतं ह्या उद्योगात पडलं तो बरं झालं असतं रे. लय अवघड आहे. शादी का लड्डू जो खाए वो भी पचताय और जो ना खाए वो भी पचताय. लग्नाचं लय अवघड आहे हसायलाच लागतात माणसं लग्नाचा झटकाच असा कसं व्हायचं. तांदूळ लग्नात तांदूळ टाकतात की मग काय दगड हाणतात वय तुमच्यात काय दगड हाणतात तुम्ही टेन्शन घेऊ नका. कशी व्हायची हा ती जाऊ द्या मी बोलतो. लय थाटा माटात नसते होत पण साध्या पद्धतीनं तुमचं लग्न किती दिवस चाललं होतं. किती दिवस चाललं होतं ते जाऊ द्या. गाडी बैलाचा प्रवास राहायचा का आबा तुमच्या लग्नात गाडी बैलाचा प्रवास असेल बरोबर ना. गाडी बैलाचा इथं बसलेली वयस्कर माणसं बाबा बरोबर ना 4-5 दिवस गाडी बैलाचा प्रवास राहायचा. लग्न ठाटामाटात नसतील होत पण साध्या पद्धतीनं बापाच्या विचारानं व्हायची बरोबर ना. आता आमचा काळ असा झालाय आमच्या काळात लग्न झालेले बी कळत नाही. ज्या दिवशी गबाळ घरी येऊ नतो का आपला कार्टा त्या दिवशी कळतं आपल्या कार्टीने पराक्रम केला रे. बरं झाकली 1.25 लाखाची आपला ती बाबूच असतो दुसऱ्याचा ती कार्टच असते. लय अवघड आहे बाबा आताच्या काळातलं लय अवघड झाले. नको त्या भागाकडे जायला सकाळ माझ्या पुढे यायचे. बरं लग्न म्हणलं पहिला कार्यक्रम काय असतो सगळ्यात पहिला लग्न म्हणलं की सुरुवात करून असते. लग्न म्हणलं की सुपारी अजून थोडं पुढं अजून थोडं महाग यायचं महाग. हा टाकायची ना. त्याच्या अगोदरचा पहिला कार्यक्रम हा बघा बघी
ह्या कोणी सांगितलं काय नको परफेक्ट लग्न केलेलं दिसतंय बा बघून. आबा हसवायला काहीच लागत नाही, खरंच काय लागत नाही. चिंतन सांगायला अभ्यास लागतो, हसवायला असं येण्यासारखं बोलावं लागतं फक्त. जाग्याव्या. बघा बघीचा कार्यक्रम पाहिला, मुलीनं मुलाला बघितलं, मुलानं मुलीला बघितलं, दोघांनी एकमेकाला सांगितलं आम्ही एकमेकाला काय पसंत आहे. आता मला तुमचं तुम्ही पुढचं बोलून घ्या. मुलीचा बाप एकीकडून आला, मुलाचा बाप एकीकडून आला. मुलीच्या बापानं मुलाच्या बापाला विचारलं, नाही तेवढं बोललेलं बरं असतंय. कशाचं? हा हे चांगलं लक्षात आहे. देण्या घेण्याचं बरं का. पण आलाय त्या कीर्तनाला चांगलं ऐकून जा. स्वतःच्या आयुष्यात इतकं कमवा, स्वतःच्या आयुष्यात इतकं कमवा की मुलाच्या लग्नात हुंडा घेण्याची वेळ येऊ नये. आणि आपल्या मुलींना इतकं शिकवा, आपल्या मुलींना इतकं शिकवा की मुलीच्या लग्नात हुंडा देण्याची वेळ येऊ नये. आणि जर असं करत असाल तर शेतकऱ्याच्या होणाऱ्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहायच्या नाही. मुलीचा बाप पुढे आला, विचारलं, नाही बोललेलं बरं असतंय. पण मुलाचा बाप म्हणला, हो का देवाच्या दयेनं आमच्याकडे सगळं काय आहे, भरपूर आहे, पैसा पाणी सगळं बक्कळ आहे, काही अडचण नाही. फक्त एक काम करा, आम्हाला हुंडा बिंडा काय नको. आमचे पाहुणे जरा थोडे मोठे, त्यांची व्यवस्था काय करा, नीट करा. आणि कधी कधी व्यवस्थेवरती लग्न जमतात, बरोबर आहे ना. बरं व्यवस्था म्हणजे काय लागतं? वराड्याचं ध्यान, जेवणावर नवरदेवाचं ध्यान आणि कुलवऱ्यांचं ध्यान नका सांगू. जेवतो ज्याचा त्याचा स्वतंत्र मुद्दा आहे. दादा ह्याला थोडं बेस द्या, बदलते हे. ज्याचा त्याचा तो स्वतंत्र मुद्दा आहे, तो सांगायचा नाही आपल्याला, तो वैयक्तिक मुद्दा इथं घ्यायचा नाही. ऐका काय जेवण लागतं, जेवण बरोबर ना. बरं जुन्या काळात चांगलं जेवण काय राहायचं? चांगलं जेवण एखाद्या गरीबाच्या घरचं लग्न असेल भात भाजी लापशी, एखाद्या पाटलाच्या घरचं लग्न असेल बाबा पुरण पोळी, आणि त्यातले त्यात एखाद्या मोठ्या नेत्याचं लग्न असेल तर लाडू राहायचे. लाडू ते बी कशाची माहिती का? रव्याचे लाडू करायचं का? आजी रव्याचे लाडू होते ना. पण आजी रव्याचा लाडू असा आहे, साधला तर साधला. महिला जर सुगरण असली तर बरं रे, नाही तर वाटुळं झालं रे, वाटुळं त्या लाडूचं. एखाद्याला रागानं फेकून हल्ला तर ती मराय बसलंय त्या लाडू. आणि लाडू करायचे ठरले, चालतंय म्हणले जेवणाला लाडू करायचे. पंचपक्वान सगळं काकानं पहिली दुसरी तिसरी मंगलाष्टिका, चौथी मंगलाष्टिका, पाचवी मंगलाष्टिका केली ना. आता पंक्ती बसल्या आणि पंक्तीत असंच 70तला आजोबा पहिल्या नंबरला बसलं. आणि पहिल्या नंबरला बसलं, वाढ झाली, वदनी कवर झालं, पुंडली कवर देव झालं. आणि आता जेवण करायचंय. पण जुनी माणसं बघा गोड घास खायची आधी पहिल्या घासाला. गोड घास म्हणून लाडू फोडायचा प्रयत्न केला आजोबानं. असं आजोबा लाडू असंच दाबतात ना तुम्ही 3 बोटानं का असंच? असा दाबिताना लाडू. आजबानं 3 बोटानं लाडू दाबला. लाडू चांगल्या सुगरणीने केलता. आजबानं 3 बोटानं लाडू दाबले, बरोबर लाडू नाही फुटले. कारण तो कुणी केलता? चांगल्या सुगरणीने केलता. लाडू काही फुटला नाही, उलट आजबाची 3ही बोट पिरगाळली. आजबा म्हणले चला काय लाडू बोटी असतात, काय लाडू हाती असतात. आजबानं असं दोन्ही हात केलं, आजबानं असं दोन्ही हात केलं आणि दोन्ही हाताच्या मध्ये असा लाडू धरला. आणि दोन्ही हाताच्या मध्ये लाडू धरून असा लाडू दाबला. आता दोन्ही हाताच्या मध्ये लाडू दाबले, बरोबर लाडू तुम्ही केलता काय? लाडू फुटला. तो कोण म्हणतोय फुटला नाही? म्हणजे खरं कोणतं समजायचं यांचं? म्हणजे दोन्ही डगरी हात ना घरका ना घाटका. लाडू नाही फुटला. कारण तो कुणी केलता? हा सुगरणी नाही, चांगल्या सुगरणीने केलता. लाडू फुटला नाही. आजबाची दोन्ही हात मानगट पिरगाळली. आजबा म्हणले चला काय लाडू बोटी असतात, काय लाडू हाती असतात, काय लाडू दाते असतात. आजबानं विचार केला आघाडी करायची. आघाडी माहिती ना काय? झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. आजबानं आघाडी करायचं ठरवलं. पण आजबानं आघाडी करताना आजबाच्या डोक्यातच नाही आला आपल्या पाठीमागं किती बहुमत आहे का, नाही तर कोण कधी पाठिंबा काढून घेऊन सांगता येत नाही. आजबानं विचार केला नाही. मावशी 8च होते, ते बी वर 4 खाली 4, ते बी लुकू 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 करायचे. आजबानं विचार केला नाही, लाडू घेतला असा डायरेक्ट आघाडीत टाकला. आणि आघाडीत टाकल्याबरोबर आता लाडू तो का मावशी म्हणतात आघाडीत तुटली. आणि खरंय मावशी, लाडू फुटलाच नाही. आघाडीनं राजीनामा देऊन टाकला. झाला म्हणली म्हाताऱ्याचा नकच म्हणली. पाठिंबा काढून घेतला. लाडू हले ना, लाडू फुटे ना, चापा हले ना, चापा डुले ना, चापा काही केल्या फुले ना. लाडू काय फुटत नव्हता. म्हातारा काही गबसत नव्हतं. म्हातारा जरा नादिक होतं. म्हातारा म्हणलं काही झालं तरी लाडू फोडायचं म्हणजे फोडायचा. बघता काय माझ्याकडे? बरं पंक्तीतून असं लाडू घेऊन म्हातारा उठलं, डायरेक्ट घर गाठलं. आणि घर गाठून दरवाजाच्या फटीत नेऊन असा लाडू मांडला.
आणि पुढचं होतं म्हातारा जरा फटीत नेऊन लाडू मांडला म्हणजे हातालाच पेटलं होतं. म्हातारा म्हणलं काही झालं तरी लाडू फोडायचा म्हणजे फोडायचा. म्हणलं माझ्या आधीच आहे काय लाडू. आणि असा फटीत नेऊन लाडू मांडला आणि दरवाजा असा वाढला. आता दरवाजा वाढल्याबरोबर लाडू. आता आजी लाडू म्हणतात मला वाटलं फुटला पण काय माहित भाऊ आता काय होतंय ते. आता लाडू फुटला. लाडू नाही फुटला कारण तो कुणी केलता चांगल्या सुखाने केलता. लाडू नाही फुटला उलट दरवाजा बिजागरी सहित नसतून खाली पडला. म्हातार मला एक तर उभं राहायला नव्हतं पाहिजेत राहिलोय. आता लाडू फोडावा लागेल. बघता काय माझ्याकडे सपाट बघून दगड घेतला आणि त्याच्यावर लाडू मांडला आणि लाडू मांडून असा घन घेतला आणि घाणानं लाडू हाणला. आता घाणानं लाडू हाणल्याबरोबर लाडू आता गाण्यानं दगड फुटतात केला का लाडू फुटत नाही वय का 12 वाजेपर्यंत लाडूच चालवून द्यायचा आहे. आता लाडू तो का नाहीच म्हणते ती 100% घरी केलता काय नको का आपल्या लाडू तो का. आणि त्याच खरंय लाडू फुटला नाही. लाडू फुटला नाही उलट लाडू टाकला असा एका पाहुण्याच्या डोक्यात जाऊन आपटला. तेव्हा म्हणलं मी कुणाच्या आद्यात नाही कुणाच्या मध्यात नाही घेणं नाही देणं नाही. लाडू फुटा नाही तो भातावताव हाणलायला का म्हणला मी काय घेणं देणं का बाबा. त्यानं सगळी गावातली पाहुणं गोळा केलं. प्रत्येक पाहुण्यानं उचल लाडू हान पाहुणा उचल लाडू हान पाहुणा उचल लाडू हान पाहुणा. सगळा धप्पा कुटीचा खेळ झाला. धप्पा कुटी कळती लगूर लगूर ती दगडाची लगूर जो पण रचत नाही तो पण दिसन त्याच्या पेट्यात काय करायचा चेंडू घालायचा. विनोदाचा भाग सोडून द्या गाड्या. आता काल थोडा पराक्रम झालाय म्हणलं मला बी थोडं माझं बी दावणं गरजेचं आहे ना. हा ला बघा बरं का बघा जागेवरती विनोदाचा भाग सोडून द्या. माझा दृष्टांत संपलाय. माझा सिद्धांत घरी घेऊन जा. सिद्धांतासाठी दृष्टांतावरती आलतो मी. आता इथून पुढे कीर्तन संपेपर्यंत विनोद होईल की नाही मला सांगता येत नाही. ऐकून जा. दृष्टांत संपलाय. एक सांगा चांगलं पंचपक्वानाचं जेवण केलं होतं. लाडू केले होते कशासाठी. केले होते कशासाठी खाण्यासाठी. माय गेले कशासाठी मारामारी करण्यासाठी. प्रामाणिकपणे मला उत्तर द्या. लाडू सार्थक लागले का लाडू निरर्थक लागले. वाह किती विनोद केला तरी महाराज पायरी सोडून नाही जागा सोडून नाही. लाडू सार्थक लागले का निरर्थक निरर्थक लागले. तसं महाराजांनी या जगातल्या लोकांची अवस्था बघितली आणि या निरर्थक लाडवाप्रमाणे काय काय लोक जगणारीत त्यांच्याकडे बघितलं आणि महाराज म्हणतात ते आता सांगतोय भजन करा नाही केलं लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखे नाम तरी ऐकलं नाही. मग म्हणतात किती सांगू तरी नाही कती भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील आबा परखड बोलायला तुकोबरा इतकं परखड बोलतेत इतकं परखड बोलतेत. मी पूर्वार्ध सांगतो बघा लक्षात आला तर उत्तरार्ध सांगा. तुकोबराय म्हणतात नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. टाळी वाच. आणि इतक्या धड्यानं सांगता आलं पाहिजे. लय मोठी मोठी गायकवाद बघितले पण ती गप्प बसते. हे प्रमाण सांगितलं की हे काय आपलं नाही हे आपल्या बापानं लिहिलेलं आणि आमच्या बापाचं सांगायचे आम्हाला काय लाज नाही. काय काय गोड बोलून जाते लय कीर्तन मिळावं म्हणून मी परतच्या तारखेची चिंता कधीच केली नाही आजपर्यंत. अजिबात नाही कधीच नाही. कारण आतून 2 महिने बुक आहेत. पुढच्या महिन्यात तारीखच घेत नाही. फोन आला की नकोय कटाळलोय मरायला लागलोय मी. सोपं नाही म्हणून सांगायचं मुद्दा एवढा आहे. लय तुमच्या पुढे पुढे करत बसायचं नाही. मला सांगण्याचा मुद्दा आहे. पटलं नाही पटलं तरी ऐकून जा गाड्या. महाराज म्हणतात नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. आबा थोडं माईक मध्ये बोलू का माफी मागून. आणि अशी लयत तुकोबरायना जे अपेक्षित आहे त्या असे लयत तरी बी सांगितलं तरी लोकांना भजन केलं नाही. तुकोबराया तुम्ही तुमच्या जगण्याचा मार्ग आहे. तुम्ही तुमच्या जन्माची सार्थकता करण्यासाठी नेमकं काय केलं. दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पवाडी बोलण्याची नाही. आता देवाविना काही त्या देवाशिवाय दुसरं आम्हीच काय केलं नाही. एके दिवशीचा प्रसंग आहे. गावातली सर्व लोक पाटलाकडे गेली आणि पाटलाला सांगायला सुरुवात केली. पाटील ओ पाटील तुकोबराय दिवसा भजन करतात आम्हाला काही अडचण नाही पण तुकोबरायांची रात्रीची कटकट आम्हाला सहन होत नाही. आपण किती बी गोड गाव द्या बरं का आकाश महाराज किती बी गोड गाव द्या आपण लोक आपल्याला कटकटच म्हणतात. झाली व कटकट ह्यांची सुरू बंद केलं की एकदाच पण बंद झालं ह्यांचं. काय काय तर डायरेक्ट भेटतात. महाराज रात्रंदिवस देवाच्या नावाने टाळ रात्रंदिवस बोंबलत मेल्यावर तुम्ही वैकुंठातच जाणार. अरे आम्ही मसुबाच्या वाड्यात पडू दे की आमचं काय करायचं तुला. ज्याची भक्ती करतोय तेव्हा आम्ही बघून घेऊ ना. तू का कणवतोय का आमच्यासारखं कणायचं पैसे घेतल्यात तो गप मर ना. नाही भक्ती काय नको ना करू पण आम्हाला करू दे ना बाबा. आम्ही हाय चांगल्या मार्गाला लागू दे ना. चांगल्या लोकांना त्रासच आहे बाबा. चांगलं जीवन तुकोबराय चांगलं जीवन जगले लोकांना त्रास दिला.
ज्ञानोबा चांगलं जीवन जगले लोकांना त्रास दिला, छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जीवन जगले लोकांना त्रास दिला. पण पुढचं वाक्य ऐकून जा. समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो, आणि समाज ज्यांचा उदो करतो देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रमच लावणार देव त्यांचा. म्हणून समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. समाजानं ज्ञानोबा यांचा छळ केला, जगाची आई झाली. लोकांना तुकोबा यांचा गाता पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला, परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास झाला की माणसं मोठी होत असतात, म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजेच. टाकीचे गाव असल्याशिवाय दगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसे सहन करणाराच मोठा होत असतो. चांगल्याला त्रास आहे म्हणजे हायच. चांगलं जगा त्रास आहे, चांगल्याला त्रासच आहे. मासा गरीब आहे, मासा गरीब आहे. काय आहे का कुणाच्या आद्यात माझ्यात तपलं ते शेवाळ खाते, काही खाते, जगत आहे. का तुमच्या घरी आलाय का कधी काय मागाय? तरी बी आपण काय करतो, जाळ घेऊन जातो. ससा गरीब आहे, जाळ टाकून पकडतो, त्याचा बी कार्यक्रम. वाघाच्या कोण नादी लागते का? नगई खाई नाही ती लागते का वाघाच्या कोण नादी? बरं जाऊ दे. ती आता ऊस रस काढणारी माणसं आहेत, रस्त्याच्या खेत ऊसाच्या रस्त्याच्या कडनं. ती ऊस काढणार काय करतं, रस काढणार बघा, एक ऊस घेतो, इकडून टाकीतो, इकडून टाकीतो, परत पळत जातो. अरे मी म्हणलं कवर घाली तुला का चुईट्या झाले की त्याच्या? तो मला अजून चमचा भर निघन. म्हणजे ज्याच्यात गोडवाई त्याला पिळू पिळू घेतलं जातं. चांगल्याला त्रासच आहे, चांगलं जीवन जगा त्रास आहे. तुकोबऱ्यांना त्रास झाला, ज्ञानोबऱ्यांना त्रास झाला. आम्हाला तरी काय लोक नीट बोलतात का? आमच्या तर लय मुळाव काय काय केलंय आम्ही, कोणाचं बाण रेटल्यात का काय का काय काय माहित बोल. लयच महाराज लोकांच्या मुळाव. अशी जर आम्ही पांढरे कपडे घालून निघालो ना, बगळे 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 बगळे, आम्ही बगळीत वही लयच अवघड आहे बा. लयच एक जण डायरेक्टच मला भिडला, म्हणला महाराज लयच बगळ्यावर निघालाय, मग वांगाण टाकी तू. आता लहानपणापासून मी कीर्तन करतो, आम्हाला लोक नीट बोलत नाहीत. महाराज लयच लहानपणी कांबार आवडले, मग न डावलू का? आणि एखादं उतार वयात परमात्र लागलं त्याला बी नीट बोलत नाहीत. आता थोड्यासाठी कशाला येड्यावानी करायचं, म्हणजे परमार्थ करते येड्यावानी कर नाही का? चोप जाते पेताळाचं तर लयच अवघड. येड्याच्या नादी लागाव, पण पेताळाच्या नाही रे, चुकून सुद्धा नाही, चुकून सुद्धा लयच अवघड. 100 टॉप 3 मधले महाराज एका साईडला बसवायचे आणि अर्धी चपटी पाजून एक आमच्या पुढे बसवायचं. ते आमच्या सारख्याला बोलू देत नाही, त्याचा एकच दणका असतो, अय महाराज. त्याला काय माहिती महाराजाला आवाजावर बोलायचं असतं. अय बुवा, तुझ्यातलंय धमक आहे ना, राहिलेली अर्धी संपून दाखवू आता. तुझी अर्धी संपव. आम्ही गीता गाता ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक असे पाठ केलाय वय, तुझी अर्ध संपवायसाठी. पण ऐका बरं का आलाय त्या कीर्तनात तर, अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसली आणि तिच्याकडे पाहून जर प्रामाणिकपणे तुम्हाला तिला म्हणता आलं ना माय, तर तुम्हीच या जगाचे ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय. आम्हाला तसं जगता आलं पाहिजे. तुकोबाराया, तुकोबारायची कटकट सण होत नाही. पाटलांना तुकोबारायला बोलवलं, पाटील काऊ बोलवलं का? गरीबाची आठवण केली. तुकोबाराय दिवसा भजन हो, रात्री भजन हो. मग एक काम करा, दिवसा भजन करा, रात्री भजन करू नका. भजन करू नका. काऊ मला काही अडचण नाही हो, पण गावातली लोक म्हणतात तुमच्या भाषणामुळे आम्हाला झोप लागत नाही, दुसऱ्या दिवशी काम होत नाही. जर भजन बंद केलं नाही तर आम्ही गावात राहणार नाही. आणि जर लोकच गावात राहिले नाही तर मला पाटील कोण म्हणेल? जमणार नाही. भजन बंद करावं लागतं. पाटील वेळ लागलं का? मलाही वाटतं दिवसा भजन करावं, रात्री भजन करू नाही. पण माझी माझा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतल असे. मी माझ्या जिभेला सांगून सांगून कंटाळलो. अगं थांब, पण ते ऐकल तर नवेल ना. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, किंवा गायना चिवडे आपुली या छंदे. मनाच्या आनंदे आवडीने, मनाच्या आनंदे थांबाय तयार नाही. मग तू कोबरा गावात राहायचं नाही. कोपला पाटील गावीची लोक. आता माझं भीक कोण घाली? कधी भंडाऱ्या डोंगरावरती जावं, कधी भामचंद्र डोंगरावरती जावं, कधी घोडेश्वराच्या डोंगरावरती जावं, भजन करावं. पण तिथं सुद्धा भजन करू दिलं नाही. तिथं सुद्धा एक स्त्री पाठवली. तुकोबाराय म्हणतात, जाई हो तू माते न करी सायास, मी विष्णुदास तैसा नव्हे. काय म्हणते? आम्ही विष्णुदास स्टेशन. माझं म्हणणं आहे मी, आणि ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे आम्ही. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही म्हणाल महाराज तुमचं दोघा तिघाचं मिटवा, तो पण आम्ही घरी जाऊन झोपा काढतो बाबा, पण आम्हाला काय त्रास देऊ नका. काय म्हणणं असेल? आम्हीच का बाबा? आम्हीच नक्की. लॉक्की या जाय लक्की नक्की. तो कितीला इथे? टेन्शन नाही घ्यायचं, सोपं आहे. व्याकरण थोडंफार येतं ना, थोडंफार म्हणजे चांगलंच येतं. आबी महाराजांच्या ऋषी महाराज संस्थेतले विद्यार्थी मला विशेष नाही. ऐकून घे. मला एक सांग, तुझ्याबद्दल बोलायचं, तुझ्याबद्दल वैयक्तिक तुझं सांगायचं.
तुझं सांगताना तू मी बोलशील का मी बोलशील? मी बोलणार ना. जा. काय म्हणते त्यांनी काय सांगितलं? व्याकरणाचा सगळ्याचा अभ्यास आहे बरोबर आहे ना. स्वतःबद्दल सांगताना काय येतं? मी येतं. श्री कुणाच्या पुढे? आपल्या का तुकोबरा यांच्या? कुणाच्या पुढे? तुकोबरा यांच्या. मग तुकोबरा कोणाचं सांगतायत? स्वतःच सांगतायत. मग स्वतःच सांगताना हा म्हणतोय मी येतं, मग तुकोबरा आम्ही का लिहितील? कदाचित ही पहिल्यापासून प्रिंट मिस्टेक आहे. पहिल्यापासून ही प्रिंट मिस्टेक आहे. तुकोबरा आहे ना, आम्ही नाही म्हणाय पाहिजे, मी म्हणाय पाहिजे. अजून बी तुमचंच बरोबर आहे ना. आम्हीच ना, आम्हीच ना, आम्हीच ना. हो द्या टाळी एकदा जोरदार. एवढं सांगून बी जागा सोडली नाही. म्हणून लय मोठ्या मोठ्याले बदलताना मी बघितलेत. म्हणतात महाराज तुमचंच खरं आहे, लय अभ्यास आहे, तुम्ही लय पाळताय, रोज 2-2 जोडीताय कीर्तन, तुमचंच खरं असेल. बाबा यांचं खरं आहे, पण माझी भूमिका आबा चुकीची नाही बरं का. आता वारकरी संप्रदायात जेवढी कीर्तन चालेत का, किती दिग्गज असू द्या, सगळ्याची कीर्तन एका बाजूला, आणि माझं अख्खं मागचं पुढचं कीर्तन सोडून एवढ्या कीर्तनाची बरोबरी अभि महाराज आता कुणीच करू शकत नाही. कुणीच. ऐका ऐका, हे परखडपणे बोलतोय मी. इथं वारकरी संप्रदायाचं मर्म दडलंय आमचं, आणि तुम्ही आम्हाला मानता त्याचं कारण इथं दडलंय. लक्ष देऊन ऐका. तुकोबराया मी म्हणत नाहीत, आम्ही म्हणतायत. बाबा का माहिती का? तुकोबराया आमच्या सगळ्याचं वकीलपत्र घेते, आमच्या सगळ्याचं. तुकोबराया म्हणतात मी एकटा तसा नाही, आमच्या सोबत येणार आहे. ज्याने ज्याने कपाळ काळं केलंय का, ज्याने ज्याने फेटा आवळलाय, ज्याने ज्याने कमरा आवळलाय, ज्याने ज्याने पांढरे ड्रेस घातलेत का, आम्ही सगळे तैसे नव्हे, कैसे नव्हे, परश्री गमन करणारे नव्हे. मग आम्ही कैसे? पराविया नारी रखुमाई समान, पराविया नारी माऊली समान. वारकरी संप्रदायात तर आलाय तर ऐकून जा. आमच्या वारकरी संप्रदायात आलं तर चांगलं कीर्तन करता आलं, नाही करता आलं चालतं, चांगलं गाता आलं, चांगलं बोलता आलं, चांगलं पिठी पकवास तबला वाजवता आला, नाही वाजवता आला चालतो गड्या. पण या वारकरी संप्रदायात आल्यानंतर आबा आचरण शुद्ध जीवन मात्र जगावं लागतं. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. हे आमच्या वारकरी संप्रदायाची पथ्य. तुकोबराया स्त्री पाठवली, भजन नाही सोडलं. मंबाजी बोनं काट्याच्या काठीनं मारलं, भजन नाही सोडलं. गावातल्या लोकांना चपराहार घालून तुमची धिंड काढली तरी भजन नाही सोडलं. शिवबा कासाराच्या पतीनं उकळतं पाणी तुकोबराया तुमच्या अंगावरती ओतलो तरी भजन नाही सोडलं. सांगा ना, एवढा भक्तीचा अतूट मार्ग तुम्हाला नेमका कोणाकडून मिळाला आणि कधी मिळाला? त्या दिवसाचं वर्णन करत असताना महाराज किती गोड बोलतात बघा. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, पाहुनी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार. किराणी कर तुका माने, किराणी कर तुका माने, सापडविले वाटे जाता गंगा सारा, सापडविले वाटे जाता गंगा स्थाना. चालत राहिलो. त्याच तुकोबरायांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळनेर निवासी निरोबराय म्हणतात, तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही, मार्ग दावून गेले अति दयानिधी संत ते, जाळू संताचे मार्ग आडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. आम्ही त्या मार्गाने चालत राहिलो आणि एक दिवस त्याच मार्गावरती आम्ही त्याला पाहिलं. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनवर्षे अमृताचा घन. आम्ही त्याला पाहिला आणि आम्ही त्याला पाहिल्याबरोबर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखरिया. आता महत्वाच्या मुद्द्यावरती आलोय मी. आम्हाला वाटतं देव दिसत नाही, देव बोलत नाही, देव आमच्यासोबत खात नाही, देव दिसणार नाही गड्या. पण आबा आजच्याही काळात सांगतो बरं का, तो दिसतो दिसतो. अनेकांना दिसलाय, अनेकांना दिसलाय. मी मुद्दाम शब्द वापरणार आहे आणि छाती ठोकून वापरणार आहे. आजपर्यंत हे धाडस कीर्तनकारात कोणी केलं नाही, मी करतोय, ऐकून जा. आजच्याही काळात तो दिसतो, आजच्याही. पण भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळे आवळे तैसा, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, भावे बिन देव नकळे आणि संदेह, गुरुविना अनुभव
कैसा कळे बाबा आजच्याही काळात तो दिसतोच छाती टोकून स्व अनुभवातून सांगतो ताकद नाही स्व अनुभवातून सांगतो आजच्याही काळात तो दिसतो अरे आजच्याही काळात तुम्हाला देव वैकुंठाला घेऊन जायला तयार आहे पण आम्ही तुकोबऱ्यांसारखं जीवन जगायला तयार आहोत का आजच्याही काळात देव तुमच्यासाठी रडायला तयार आहे पण आम्ही ज्ञानोबऱ्यांसारखं जीवन जगायला तयार आहोत का आजच्याही काळात देव तुमच्या घरी येऊन तुमच्या हातच्या कण्या खायला तयार आहे पण आम्ही विदुर काकांसारखं जीवन जगायला तयार आहोत का ए देव आजच्याही काळात तुमच्या घरी यायला तयार आहे आजच्याही काळात तुमच्या घरी यायला तयार आहे पण आम्ही शबरी मातेसारखी वाट बघायला तयार आहोत का देव आजही तुमच्यावरती कृष्ण म्हणून प्रेम करायला तयार आहे पण आम्ही मेरेसारखे आणि राधेसारखी भक्ती करायला तयार आहोत का आणि जर असाल तर नारदाच्या गादीवरून छाती ठोकून सांगतो तो दिवस दूर नसेल की ज्या दिवशी भगवंत आमच्या दारात नसेल येणार म्हणजे येणार ऋषीदादा ती अशा आकाशदादा ऋषीदादाची राधा तर लई खाली आणली लोकांनी वाटूळच केलं तिचं वाटूळच बदनाम केली राधा तिला आम्ही बदनाम आणि ते बी कुठं माहिती का आमच्या वासनिक प्रेमाच्या नावाखाली राधा शब्दामध्ये इतकी ताकद आहे माई इतकी कदाचित विठ्ठलाच्या शब्दात जेवढी ताकद नाही कृष्णाच्या शब्दात जेवढी ताकद नाही महादेवाच्या शब्दात जेवढी ताकद नाही ना तेवढी ताकद राधा या शब्दात आहे राधा आम्ही तिला बदनाम केलं आम्ही तिला ऐका शुकाचार्याने भागवतात राधा शब्द येऊ दिला नाही का माहिती का कारण राधा म्हणल्याबरोबर 6 महिने शुकाचार्यानं समाधी लागायची एवढा राधेचा अधिकार गोडे आता भजनी म्हणायला लागले राधे चल माझ्या गावाला जाऊन सारं गोकुळ फिरून पाहू आता तर नवीनच आणलंय मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले मसनात भजनी म्हणायला लागले भजनी असा दांडा उलटा करून हाणला पाहिजे भजनी असली गवळण तुझी बायको घेऊन फिर ना तिकडं मसन वाट्यात जा कुठं जा तिच्या वेणीला 2-2 गोंडे लाव राधेच्या राधा काय शिपोंबलत फिरणार होती काय गवळण्याच्या मागं उगाच देव पुढं मागं पुढं करत नव्हता उगाच गोपाळांच्या मागं देव मागं पुढं करत नव्हता काय भक्ती होती काय भाव होता त्यांचा ऐकायचं का ऐकून जा कान्हैया रे कान्हैया रे जग जेठे कान्हैया रे कान्हैया रे जग जेठे कान्हैया रे कान्हैया रे जग जेठे देई भेटे ये कान्हैया रे कान्हैया रे जग कान्हैया रे कान्हैया रे जग काय मोकलीले वाणे सावजाने वेळी येले सावजाने वेळी कान्हैया रे कान्हैया रे जग कान्हैया रे एवढ्या आर्ततेनं देवाला हाक मारायचा तेव्हा देव काय व्हायचा त्यांच्या मागं पुढे यायचा तुकोबराय म्हणतात आम्ही त्याला बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक महाराज अभंगावरती पहिल्यांदा शब्द बोलताना सार्थक शब्द घेतला आणि अभंगाच्या पहिल्या चरणावरती येताना सुद्धा शब्द सार्थक आहे याला म्हणतात झाली जुळवणी महाराज म्हणतात आम्ही त्याला बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर आमच्या जन्माचं खरं साचं उत्तम चांगलं आणि सार्थकी फळ आम्हाला मिळालं अभंगाचं पहिलं चरण जन्मा आलो त्याचे जन्मा आलो त्याचे
आलो त्याचे जन्म 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 आलो त्याचे आगे फळ झाले साचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळले सत्ते तुम्ही सांभाळले सत्ते टाळी द्या टाळी टाळी वा सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे आमच्या जन्माचं खरं साच सार्थकी उत्तम फळ आम्हाला मिळालं पण महाराज आमचा जन्म आम्हाला सार्थकी करायचा आहे काय करावं लागेल देवाचं भजन करावं लागेल पण एवढं सांगूनही एखाद्या म्हणाल नाहीच केलं तर विनेकरी बाबा नाही केलं तर आमच्या बापाचं काय जायचंय आमचा हाय सांगायचा धंदा त्याचंच पैसे घेतो आम्ही तुम्ही बदला मारा उलटा पालता आम्हाला काय करायचंय आमचं पाकिट भरलं 2 तास संपले की आम्ही निघालो तसं नसतंय आम्ही पैशासाठी नाही कीर्तन करता आम्हाला वाटतं खरंच मनापासून माणसं बदलावात पण नाहीच ऐकलं तर मग एक लक्षात ठेवा गाड्या तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम यम बघितलाय का इथं कोणी यम म्हणा बघितलं असतं त्या संग नसतोय गेलो बरं त्याला काय बसाय नीट आहे का जॅगवार पजेरो जीप कंपास वाडी बुलेट ठार क्रेटा इनोवा छोटा टमटम 407 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेन्झ अरे याडा हालिया 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 बसलाय फकड्या मग हातात चाबूक आहे मग मारी ती तोडी ती झुडी ती निष्ठुर यमाचे किंकर भाऊस आलं नाही त्या यमाशी करुणा तो बघतच नाही कोण लय हाणतो लय लय मावशी भजी तळता का भजी इथं नाही घरी तळताना भजी तळाय तेल किती उकळावं लागतं त्यातला एखादा टिपका हातावर पडला तर सण होतो का कातड काढित का नाही त्याच्यापेक्षा दुप्पट उकळत्यात वर स्लॅपवर नाही वर 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 स्वर्गात नरकात काय म्हणायचं ती म्हणा स्वर्गात नाही तळीत पण नरकात उकळत्यात ती हा तेवढं दुप्पट उकळत्यात आणि दुप्पट उकळून ज्यानं भजन नाही का केलं उचल की टाक आणि भजी तळल्यावर तळीत्यात ऋषीदादा अजून मी बघितलं नाही कारण मी गेलो नाही ज्या दिवशी मी जाईन ना त्या दिवशी मला कळण किती झपकवत्यात पण आम्हाला नाही आमचं दिवसातून 4-5 तास तीच चाललंय आम्हाला नाही रे पण जो भजन नाही करणार ना लय अवघड आहे रे लय 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 अवघड आहे उलट आम्ही तिथं सगळेजण असं शेणापाकीचे ना आम्ही 4-5 जण आम्ही वर संकट जाईन म्हणजे 2-4 महिन्याच्या 2-4 वर्षाच्या फरकावर जाईल आणि तिथं गेल्यावर असं नेमकं 12 वाजता चक्कर टाकायचं त्या यमापाशी जिथं दरवाजा असतो स्वर्गात नरकात पाठवायचं तिथं जाऊन असं उभं राहायचं ऐ जमड्या खुर्ची ठेव कळत नाही का कोण आलंय ती अधिकार आहे ना भजन केलं म्हणजे तेव्हा सेवक आहे इकडे ठेव खुर्ची कोण आलंय राज महाराज 1000 जण आलेत पण 2 अजून यायचे राहिले त्यांच्या महाराजाला कधीच कीर्तन गावलं नव्हतं 12:30 वाजेपर्यंत करणार आहे ती आणि महाराजांना शेवटचा अभंग घेतला की 2 जण वरती येतील बरं 12-12:30 वाजले आले का सगळी हो कुठाली तर आहेत महाराष्ट्रातले 1000 आहेत त्यातलं साताऱ्यात ना साताऱ्यातलं आहे का कोण आहे की कुठालंय शंभू खेळ अयो माझं कीर्तन झालंय का डायरी उचक तू कर तेवढी बघ बरं झालंय का महाराज झालंय की कोणी ठेवलं होतं हरिभाऊजी महाराजांनी ठेवलं होतं हा मी कीर्तनात काय सांगितलं सगळ्या महाराज अख्ख्या कीर्तनात भजनावर बोलला गाड्या तुम्ही फक्त भजन करा सगळी प्रमाणे घेतले लोकांनी केलं कर काय जण वाजवत होती टाळ्या म्हणत होती पण काय जण कोणत्यातलं आलंय म्हणणाऱ्यातलं का न म्हणणाऱ्यातलं खरंच नाही भजन केलं आरला काही एवढा घसा बसला एवढा आरलो तरी भजन नाही
तुला कटाळा आला ह्यांच्याकडे दे, ह्यांना चांगलं हाणायचं माहिती पकवाच, ह्यांना ह्यांच्याकडे दे, सगळ्याकडे दे, शेवट माझ्याकडे दे, बघतो सोमवार. आणि एवढं सांगून बी एवढं हाणून बी महाराज तो परत जर इकडे आला ना जगात दुसरा जन्म घेऊन, त्याला आपणच आठवलं पाहिजे महाराज हाणत्यात रे, लय लय हाणत्यात रे. आणि एवढं बी ऐकून जर भजन नसेल करायचं तर मग आता तुमच्या मनाप्रमाणे ऐका. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल इको द्या, काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल. हे सरत शेवटी बहा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बहा, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा. हे एका जनार्दनी आमचे काही बाचाईल, पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा, पिंगळा महाद्वारी. हे अहम वाग्या स्वहम वाग्या प्रेम नगरावारी, अहम वाग्या स्वहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होऊनी भजनी लागा देवकरा कैवारी, सावध होऊनी भजनी लागा देवकरा कैवारी. माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. या शेजारीनं बरं केलं ग बया 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 बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया 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 बया. या शेजारीनं बरं केलं ग बया, या शेजारीनं बरं केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, बया मला पंढरीला नेलं ग बया. हे गिरीशिखरी किरीटापरी, गिरीशिखरी किरीटापरी रे भगवा ध्वजा. अरे उगवला तारा तुम्ही राहला करला शिवाजी राजा, उगवला तारा तुम्ही राहला करला शिवाजी राजा. उगवला तारा तुम्ही राहला करता शिवाजी राजा, उगवला तारा तुम्ही राहला करता शिवाजी राजा. हे वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली. जय 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 भवानी, जय 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 सर्वांनी हात वर करायचे, हात वर, सर्वांचे हात वर. जय 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 भवानी, प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की. हर हर शंभू महादेवाची नमः. हे काय सोपं आहे काय? हे काय 500 घेऊन मतदान करणार रक्त आहे काय? हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झाले रक्त. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा. अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते, ओम म्हटल्यानंतर शांती मिळते, रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं, अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं. अरे ऐका, वाऱ्याचा वेग जास्त नव्हता, वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता. असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता. अरे बायको जयजेसाठी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक राजे होऊन गेले,
पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी नाव काहीतरी उलट वाचून बघा, जीवाशी असं तयार होतं जो रयतेच्या रक्षणासाठी आणि हिंदवी स्वराज्याच्या संरक्षणासाठी आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळत आले ते छत्रपती शिवाजी. आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं वाक्य ऐकून जा, या जगात सर्वात मोठे 19 राजे होऊन गेले, त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आमचा अभिमान आहे, हा आमचा स्वाभिमान आहे. आणि लोक आम्हाला विचारतात, महाराज छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात काय सांगायची गरज आहे? मग सासू सुना काय सांगायची गरज आहे? उलट मी तर म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज 10 मिनिटं प्रत्येक कीर्तन करायला छाती ठोकून सांगितले पाहिजे, कारण कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आजचं हे कीर्तन नसतं, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मंदिर नसतं, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मंदिरात देव नसते, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मंदिरावरती कळस नसते, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर अंगणात तुळस नसते, आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आमच्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित नसतं. हे सगळं आहे ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात महत्वाची केलेली भूमिका तुमची इच्छा आहे म्हणून ऐका. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची त्याशी नाही जाणीव शक्तीची, त्याशी नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची राम राम, करील काय कल्पना युक्तीची राम राम, करेल काय कल्पना युक्तीची राम राम, करेल काय कल्पना युक्तीची राम राम. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शामियाना उभारल्यानंतर अफजल खान त्या शामियानात येतो. बेटीसाठी छान उभारीला, बेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. अहो म्हणतात ना होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. आणि निश्चित वेळेच्या अगोदर अफजल खानच्या शामियानात येऊन बसलाय, आणि निश्चित वेळेनंतर छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत. आणि शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, असं म्हणला. या 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 आमच्या महाराज म्हणले बेट्या नाही ना म्हणला तर या मराठ्यांचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. अरे आमच्याच मातीत येऊन आमच्याशीच मातमोरी करणाऱ्याची याच मातीत माती केल्याशिवाय परतत नाही बघ, तर नाव नाही सांगणार शिवबा म्हणून. काना हक्क मारितो हसरी, काना हक्क मारितो हसरी, रोखून नजर गहरी जिरा जिरा रजी, जिरा जिरा रजी, जिरा जिरा छत्रपती शिवाजी महाराजांना खानाला आलिंगन दिलं आणि खानानं दगा केला. खान दाभिमान मान्याला कट्टरीचा मारतन केला. खान खाना आवाज झाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान अडबडला. इतक्या छत्रपती शिवाजी महाराजांना संधी आली. पोटमध्ये बिचमा ढकलला, पोटमध्ये बिचमा ढकलला. वागणक्याचा मारा केला, त्याला फाडलं पोटाला. खानाचा कोथळा बाहेर आला आणि खान जागीच गटप्राण झाला. आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध संपलं. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले, पावन केला कृष्णचा घात, पावन केला कृष्णचा घात. गुलामीचे लावले त्यानवर, गुलामीचे लावले त्यानवर. शिवशाहीचा मांडला थाट राम राम, शिवशाहीचा मांडला थाट राम राम.
जमत नाही बरं का कीर्तनात सहसा म्हणायला कुणाला, पण ते छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा वरद हसतंय म्हणून ते जमतंय. नाही तर 2 कीर्तनाची ताकद एवढ्या 5 मिनिटात जाते. आतापर्यंत मला घाम नव्हता पण आला. ही सोपं आहे. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे फक्त 10 मिनिटं तुमची घेतोय आणि कीर्तनोपी शिवेला पूर्ण विराम देतोय. ज्या निमित्तानं सप्ताह त्या निमित्तावरती थोडंसं बोलतोय. खऱ्या अर्थानं बघा तुकोबऱ्या ज्या वेळेस तुम्ही शब्द वापरतात, एक बाबाजी चैतन्य, दुसरे ज्ञानोबऱ्या आणि तिसरं अजून एका व्यक्तीला तुकोबऱ्या शरण जातात. शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी जे विराजमान आहेत, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी जे विराजमान आहेत जगद्गुरु तुकोबऱ्या, ते तुकोबऱ्या नेमकं आया अभंगामध्ये हनुमंतरायांना शरण जात आहेत. नेमकं हनुमंतरायांना असं काय केलं? दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामवचन. किती दास्यत्व थोडंफार कराल माझ्यासोबत? जमल थोडंफार? घ्या सगळ्यांनी हात वरच्या ज्याला शक्य त्यानं करूयात आपण. थोडं जाऊ द्या, थोडं 10-15 मिनिटं लांबून. ह्याचं काय ओव्हर टाईमचा चार्ज नाही, काय टेन्शन घेऊ नका. श्रीराम जय जय राम.